शिक्षक उपस्थित व सर्व पाहुणे आणि माझ्या सर्व प्रिय मित्रांनो, आज आपण देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या उत्सवात मग्न झाला आहे. तसेच मला माझे विचार तुमच्यासमोर मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानते. 15 ऑगस्ट 1947 हाच तो दिवस होता जेव्हा आपल्या देशाला 200 वर्षांच्या गुलामगिरीतून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिश राजवटीत देशातील जनतेवर खूप अत्याचार झाले. इंग्रजांच्या अत्याचारातून देशातील सुटका करण्यासाठी शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बाळ गंगाधर यासारख्या अनेक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. हा दिवस त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा आहे. मित्रांनो, दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस येतो आणि आपण स्वतंत्र आहोत आणि स्वतंत्र राहू ही भावना आपल्या हृदयात आणि मनात जागृत होते. आजच्या या पवित्र दिवशी राष्ट्रध्वजाला वंदन करूया आणि राष्ट्राच्या कल्याणाचा संकल्प करूया. देशाच्या विकासासोबतच देशाची सुरक्षा व देशवासियांच्या रक्षणासाठी राहण्याची शपथ घेऊया. जय